हॅलो, नमस्कार. मनीषा अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्या घरात लग्नाचा बाजार आहे. आम्ही चाललोय बाजार करायला, तर चला बघायला. आज मी गेली होती नातीच्या लग्नाचा बाजार करण्यासाठी देवी चौकामध्ये. तिथे आज माझी पूर्ण फॅमिली आली होती. तर मग चला मी तुम्हाला माझी पूर्ण फॅमिलीची ओळख करून देते. ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई, चष्म्यावाल्या आहे त्या 2 नंबरच्या जाऊबाई. इकडं ह्या सर्व माझ्या सुनबाई आहे आणि ही माझी पुतणी आहे. मग आम्ही गेलो टोपलं, शिरई आणि सूप घेण्यासाठी. टोपलं हे सगळं सामानासाठी लागते आणि शिरई हा लक्ष्मीचा मान असल्यामुळे शिरई घेतली. नंतर सूप पण घेतलं. सूप हे देवकार्यात लागतं, देवकान्यासाठी सुपाचा मान असतो. मग आम्ही सर्वांनी सगळं चेक करून व भाव करून सूप, टोपलं आणि शिरई घेतली. आम्ही इथे सगळ्यांनी हळदी कुंकू लावून सूप, टोपलं आणि शिरईची सगळ्यांनी पूजा करून घेतली. कुंकाच्या बाजारामध्ये कुंकू लावण्याची प्रथा असते. मग सगळ्यांनी एकमेकीला खूप सारं कुंकू लावून भरपूर सारे फोटो काढले. मग आम्ही सगळ्या जणी गेलो समोरील दुकानामध्ये देवीच्या ओटीचं सामान घेण्यासाठी. आपल्या मराठी कार्यात देवीचा सर्वात मोठा मान असतो. देवीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य जसे की बदाम, खारीक, सुपारी, खोबरे, हळद, मळवट पट्टी, देवीचे बाशिंग, चमकी, कुंकू, गंध हे सर्व आम्ही घेतले. मग सर्व टोपले, शिरई, सूप व देवीच्या ओटीचे सामान घेऊन आम्ही सर्व गेलो नवरदेव नवरीच्या मंडोळ्या घेण्यासाठी. मग आमची एक सुनबाई आम्हा सर्वांना मंडोळे दाखवत होती. जसे की हळदीसाठी प्लेन मंडोळी लागते व लग्नासाठी बाशिंगाची मंडोळी लागते. त्याप्रमाणे पसंत करून आम्ही मंडोळ्या घेतल्या. जसे की सांगितल्याप्रमाणे आम्ही देवी चौकात लग्नाचा बाजार करण्यासाठी आलो होतो. या दुकानात आम्ही लग्नाचे सर्व सामान घेतले आणि ह्या दुकानात सर्व प्रकारचे पूजेचे, लग्नाचे, होमाचे, सत्यनारायण पूजेचे सामान मिळते. इथे येऊन तुम्ही सर्व पूजेचे सामान घेऊ शकतात. इथे सर्व सामान योग्य दरात भेटतात. कुंकाचा बाजार करून आम्ही गेलो रस प्यायला. रस येण्यासाठी वेळ लागत होता. मग आमच्या सगळ्यांच्या भरपूर गप्पा, मजा, मस्ती चालू होती. मग आम्ही सर्वांनी रस पिऊन आम्ही सर्व आपापल्या घरी निघालो. तर कसा वाटला माझा हा नातीच्या हळदी कुंकवाचा छोटासा व्हिडिओ? कमेंट्समध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.